नमस्कार. पारंपरिक सणांची माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण आज बोरनान कधी करावे, का करावे, कोणी करावे आणि कसे करावे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. बोरनान हा मकर संक्रांतीनंतर लहान मुलांसाठी साजरा केला केला जाणारा एक पारंपरिक सोहळा आहे. मुलांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बोरनान कसा साजरा करावा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया बोरनान कधी करावे. बोरनान हे विशेषतः मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या काही दिवसात म्हणजेच पौष महिन्यात तुम्ही बोरनान साजरे करू शकतात. कधी-कधी असं होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला बोरनान करणे जमत नाही, तर तुम्ही पौष महिन्यात बोरनान कधीही साजरे करू शकता. बोरनान हे कोणी करावे तर बोरनान हे वयोवर्ष गट 1 ते 5 लहान मुले व मुली यांची बोरनान साजरे करण्याची प्रथा आहे. बोरनान साजरे का करावे? तर लहान मुलांच्या आरोग्यदायी आणि आनंददायी जीवनासाठी शुभेच्छा देण्यासाठी बोरनान साजरे केले जाते. तर बोरनान करताना लहान मुलांना छान असं हलव्याचे दागिने घालून सजवले जाते आणि त्यांच्या आजूबाजूला बोरं, ऊसं, हरभरा, मुरमुरे, साखर, हलवा या पदार्थांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातो आणि मुलांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी बोरनान हे साजरे केले जाते. बोरनान कसे करावे? तर त्या दिवशी तुम्ही मुलांना छान असे पारंपरिक कपडे घालून, त्यांना हलव्याचे दागिने घालून छान असे तयार करू शकता. त्यानंतर तुम्ही मुलांचे औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी शुभेच्छा देऊ शकता. त्यानंतर मुलांच्या आजूबाजूला बोरं, ऊस, हरभरा, मुरमुरे, साखर, हलवा या पदार्थांचा वर्षाव तुम्ही त्यांच्यावर करू शकता. त्यानंतर तुम्ही मुलांसोबत पारंपरिक गाणी, त्यांच्यासोबत खेळ खेळू शकता. बोरनान साजरे करताना तुम्ही आजूबाजूच्या किमान 5 बायांना बोलवून बोरनान साजरे करू शकता. जर समजा तुमच्या आजूबाजूला कोणी बाया वगैरे नसतील, तर तुम्ही घरीही बोरनान साजरे करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.